विचार करा. उपदेशक शर्मन राजा तेच सांगत आहे, त्या कार्यक्रमाला जाण्यापेक्षा एखाद्या अशा माहितीच्या कार्यक्रमाला गेलं तर आपलं मन फ्रेश होतं, हलकं होतं. तिथं आपण थोडं फ्रेश होतो आणि आपल्याला आपली लायकी कळते की आपला बी प्रवास इथं कधी ना कधी थांबणार आहे. हालेलुया. शोक चांगला आहे, जे दुःख आहे, संकट आहे, देवाकडे घेऊन आणणार असेल तर आपण 100% सुधारणार. हालेलुया. तर नुसतं खिदळत मध्ये ते नुसतं हसायचंच आवडते. काही काही लोकांना दिवसभर आनंद 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 आवडतं की नाही. काही काही लोक म्हणजे इथं त्या वचनात लिहिलेलं आहे, वाचा 8:15. हस्य विनोदाची प्रशंसा करून म्हणालो, त्या भोजनावर मनुष्याने खावे प्यावे व चैन करावी, यापेक्षा इष्ट त्याला काही नाही. आता काही लोक ह्या पद्धतीचे आहेत. काही लोक आपल्याला सल्ले देतात, खाणं पिणं, अरे खायचं प्यायचं कोण बघितलंय कुठं जाणार आहे, चैन करायचं स्वर्गात जाणार का नरकात जाणार कोण बघितलंय बेटा, असे म्हणते. तुम्हाला आलेच नाही का? काय काय लोक म्हणतात काय, खाणं चिकन खाताना सुधारते,